आणि तू प्रश्न विचारलास रिप्लेस होऊन कलाकार आला याविषयी, पण मुळात आधीच्या 2 नाटकांमध्ये मी रिप्लेसमेंट म्हणून गेलो की बाहेरची लोक अशी का म्हणतात तुमचं नाटक बोल्ड आहे, पण आमच्यासाठी भारताची इमेज अजून तीच आहे की आम्हाला ते जपायचं. एकदा फॉरेनचा गोळ्यांचा रेफरन्स हा खरं आहे, हे काल्पनिक आहे सगळं, हे बिंडोक आहेत काही मित्र माझे, पण या सगळ्यात मला आपली हिस्ट्री सांगावी लागली यार नका. रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी तुमचा होस्ट आणि दोस्त निनाद आपल्या या शोमध्ये आपलं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. थँक्यू सो मच. जर बाळाचे पाय बाळालाच पाळण्यात दिसले होते तर त्याने ॲक्टिंग नको असे का म्हटले असेल बरं? असो, तर शेवटी दुधावरची साय बाजूला करून शेवग्याच्या शेंगा निवडत मोरूच्या मावशीचा हात धरून त्याने बोलायचं ठरवलं आणि म्हणाला डोंट वरी बी हॅपी. असा उत्तम कलाकार आज आपल्या शोमध्ये आलाय, त्याचं नाव आहे आशुतोष गोखले. मेहनत घेतली खूप मेहनत. तर आपण सगळ्यात पहिली सुरुवात करूया अगदी शाळेपासून, की मग तुला कधी वाटलं किंवा तू कधी सुरू केलंयस हा अभिनयाचा प्रवास, किंवा काय एक्झॅक्टली स्टार्ट झालं लाईफमध्ये पहिले? जसं इंट्रोमध्ये लिहिलेलंच तसंच आहे खरं तर, की असा कधी विचार केलाच गेला नाही वेगळा की हां मला हे आवडतं आणि मला हे करायचं आहे. काय आहे, घरात लहानपणापासून तेच वातावरण असल्यामुळे आणि बाबांचं म्हण किंवा बाबांकडनं आजोबांविषयी काही गोष्टी ऐकताना म्हण, आणि फक्त बाबा आणि अण्णाच नाही, पण म्हणजे माझी आत्या आहे जी सुद्धा सातत्याने संगीत नाटकं आणि करत राहते, किंवा माझा भाऊ आहे अद्वैत दादरकर, तो आहे, त्याचा मोठा भाऊ आहे ओमकार दादरकर, तो शास्त्रीय गायक आहे. तर असं एकूण सगळं वातावरणच ते असल्यामुळे घरात असा कधी वेगळा विचार केलाच गेला नाही की आपण हे करायचं आहे का की नाही करायचं आहे. ते असं माहिती होतं आपण हेच करायचं आहे, आणि अर्थात ते प्रोफेशनली करायचं आहे की नाही असं काही तेव्हा डिसिजन घेतला नव्हतं, केव्हा डिसाईड केलं नव्हतं, पण हे आवडतं हे तर नक्की माहिती होतं. आंतरशालेय काय एकपात्री अभिनय स्पर्धा असतात किंवा काही, त्याला आपसूक सुरुवात झाली की कोण जाणार आहे, हा मग बसवणार कोण, बाबाच बसवणार. मग ती तशी सुरुवात झाली हळूहळू. मग शाळेच्या नाटकांमध्ये कामं करायला, ते तर तुला माहिती आहे अर्थात, तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगतो. शाळेतली नाटकं माझी जेवढी काही मी केली आहेत ती ज्यांनी बसवली आहेत त्या मला हिंदी शिकवायच्या रजनी म्हैसाळकर टीचर आमच्या, आणि त्यांचे सुपुत्र इथे आहेत जे इंटरव्ह्यू घेत आहेत, त्यामुळे त्याची तर तुला कल्पना आहेच की. तर त्यामुळे ती शाळेची नाटकं सुरू झाली, आणि मग या स्पर्धांमध्ये कसं असतं शाळेच्या की एकदा गेला आणि बक्षीस मिळालं की पुढच्या वर्षी दुसऱ्या कोणाला विचारूच शकत नाहीत, मग अर्थात त्यानेच जायचं आहे. सो असं मी 3-4 वर्ष सातत्याने गेलो, केलं, जिंकत आलो, आणि मग एक ते वय येतं जेव्हा आपल्याला वाटतं की हे तर आपल्याला येतं आहे, हे तर मला करायचं नाही आहे, मला जे येत नाही ते मला करायचं आहे. त्यानंतर क्रिकेटच्या मागे लागलेलो मी, खूप सिरियसली क्रिकेट खेळत होतो काही वर्ष, अगदी अंडर 19 पर्यंत वगैरे. प्रॉपर मुंबईच्या टीमसाठी सिलेक्शन मॅचेस वगैरे पर्यंत खेळलेलो आहे. अंडर 19च्या स्टँडबाईजमध्ये होतो मी मुंबई टीमच्या, म्हणजे इतक्या लेवलपर्यंत खेळलो. बँक ऑफ इंडियाकडनं मी कॉन्ट्रॅक्ट प्लेअर म्हणून खेळायचो टाइम शील्डमध्ये, तर त्याच्याच मागे लागलेलो. तर तेव्हा माझा काहीही संपर्कच नव्हता या क्षेत्राशी. आणि मग रुपारेल कॉलेजमध्ये होतो, आणि रुपारेल कॉलेज अर्थातच त्या एकांकिकांसाठी INT स्पर्धेत त्यांच्या एकूण परफॉर्मन्सबद्दल वगैरे त्यासाठी ओळखलं जातं. आणि मी त्या कॉलेजमध्ये होतो, आणि मी जनरल कॉलेजमधनं चालत जात असताना बोर्ड वाचला यूथ फेस्टिवल आणि INTच्या ऑडिशनचा, आणि मी लास्ट इयरला होतो तेव्हा. आणि माझं असं झालं की इतकी वर्ष या कॉलेजमध्ये आपण आहोत, इतकं ऐकलं आहे, पूर्वी आपण एकेकाळी हे सगळं करायचो, तर 1 वर्ष आहे आत्ता, तर करून बघूया का, असं म्हणून मी घरी फोन केला आईला आणि म्हटलं की असं मी बोर्ड वाचला, मान्य आहे क्रिकेट बंद झालं आहे, आता अभ्यासावर लक्ष द्यायचं वगैरे आपलं ठरलं आहे, पण मला 1 वर्ष हे करून बघावंसं वाटतं, कारण आहे मी या कॉलेजमध्ये, मी त्या मुलांना ओळखतो. अद्वैत तेव्हा डिरेक्ट करायचं आहे रुपारेलला, तर आई म्हणाली बघ करून, असं म्हणून मी खूप सहज त्या ऑडिशनला गेलो. इंटर स्कूलच्या वेळी बाबांनी बसवलेलं एक मोनो ॲक्टिंग होतं, ते ऑडिशन म्हणून केलं, आणि असं आलं की ठीक आहे करूया. बरं, मधली काही वर्ष अद्वैतने इंटर कॉलेजात बसवणं बंद केलेलं, आणि त्या 3-4 वर्षांच्या गॅपनंतर तो त्या वर्षी नेमका परत आलेला बसवायला, कारण त्यांनी दमा मिराजदारांची एक कथा वाचलेली, कोणे के काळी नावाची. ओके. आणि त्याला त्या कथेवर संगीत एकांकिका होऊ शकते असं त्याला वाटलं, संगीत कोणे के काळी.
मुख्य कलाकारांची एंट्री यवनिकेच्या मागणं होते वगैरे. मग मुख्य कलाकार जो येतो त्याची पहिले डान्सिकल एंट्री असते. मग मी भरतनाट्यम करत स्टेजवर यायचो. या पद्धतीने त्यांनी बसवलेलं. मला एक गोष्ट फार आवडलेली की आम्ही संगीत कोणीकडे एकांकिका केली, ती INTला दुसरी आलेली, त्यावर्षी BP पहिली आलेली. आणि ती खरं तर आम्ही करत राहू शकलो असतो की आता पुढच्या स्पर्धेला पण तीच करूया, पुढच्या पण तीच करूया, कारण एवढी मेहनत घेतली आहे, एवढी मोठी टीम आहे, लाईव्ह म्युझिक आहे, तर आपण हे करूया. पण आम्ही INT ही एकमेव स्पर्धा केली संगीत कोणेकेकाळीची. मृगजळला आम्ही वेगळी एकांकिका केली. युथ फेस्टिवलला 2 वेगळ्या होत्या. इप्टाला ट्रान्सलेट करून हिंदीत नाही केली, त्यातही वेगळी केली. सो त्या 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीत मला 5 वेगवेगळ्या एकांकिकांचा भाग होता आलं, 5 वेगवेगळ्या प्रोसेस अनुभवता आल्या. बरं, 5 वेगवेगळे दिग्दर्शक होते, कुठलीच कॉमन म्हणजे अद्वैतनीच इप्टा बसवली वगैरे असं नव्हतं झालं. 5ही वेगवेगळे दिग्दर्शक होते. आणि त्यामुळे मला ती इतकी गंमत वाटली त्या प्रोसेसची. आणि मला वाटतं की तिथे खरी ती पुन्हा नव्याने गोडी निर्माण झाली या क्षेत्राकडे बघायची किंवा अभिनयाची, की मला हे आवडतंय आणि मला हे करत राहायचंय पुढे. हे तेव्हा जाणवलं कुठे त्या एका वर्षात. त्यामुळे तिथून तो प्रवास पुढे जो काही आहे तो सुरू झाला. वा, म्हणजे जर तर असं एकंदरीत ते समीकरण झालंय तुझं. बरं, मला दुसरी गोष्ट तुला अशी विचारायची आहे की आता तू उमेश कामत सोबत बरेच नाटकं केली आहेस, ठीक आहे. तर असं कधी होतं का की एखादा आता कंटिन्यू तुझं काम त्याच्यासोबत चाललंय आणि आता एखादा वेगळा नट झालाय त्या ठिकाणी आलाय किंवा रिप्लेस झालाय किंवा कोणीतरी, तर तसं काही होतं का? टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता उमेशचं नाव घेतलं म्हणून सांगतो, मी उमेश बरोबर गेली 8 वर्ष काम करतोय. 9 रादर 2015 पासून आम्ही एकत्र काम करतोय. 3 नाटकं आम्ही एकत्र केली. आणि तू प्रश्न विचारलास रिप्लेस होऊन कलाकार आला याविषयी, पण मुळात आधीच्या 2 नाटकांमध्ये मी रिप्लेसमेंट म्हणून गेलोय. मी ओरिजिनल कास्टमध्ये नव्हतो. डोंट वरी बी हॅपीला मी असिस्ट केलेलं. मिहीर राजदा काम करत होता आणि नागपूरच्या प्रयोगांना मिहीर आजारी पडला आणि पुढे प्रयोग लागलेले होते. आणि मिहीर सोडून ते नाटक 2च लोकांना पूर्ण पाठ होतं, अद्वैत आणि मी. आणि अद्वैतची तेव्हा मालिका चालू होती आणि माझं काहीही चालू नव्हतं. त्यामुळे की हे पुढचे 4 प्रयोग मिहीरची सर्जरी होईपर्यंत तुला करायचे आहेत या नोटवर मी उभा राहिलो. मी केले, पण त्याची सर्जरी काही ती नीट झाली नाही. त्याला पुढे 3 महिने बेडरेस्ट सांगितली मिहीरला. त्यामुळे पुढचे 3 महिन्यांचे प्रयोग मी केले. त्यात एक कुवेत आणि ओमान असे काहीतरी प्रयोग लागलेले. सो तिथेही मीच गेलो करायला. आणि मग ते 3 महिन्यांमध्ये माझे कसे 50 प्रयोग झाल्यानंतर मग मिहीर म्हणाला अब तूही कर. नाही, तसं झालं की आता मी नाही करत, कारण तू झालाय, रुळलायस त्याप्रमाणे सगळं. सो मिहीरचं जे पात्र होतं त्या नाटकात ते गुजराती होतं पात्र, कारण मुळात मिहीर राजदा तसा दिसतो आणि त्याला बोलता येतं. सो ते सगळं होतं. मी करताना ते गुजराती असणं फार ऑड वाटत होतं, कारण ना मी तसं दिसत आणि ना मला ते तितकं फ्लुएंटली बोलता येत. मी मराठी बोलायचं पण मध्ये मध्ये गुजराती काहीतरी बोलायचं. तर आम्ही ते बदललं. मग मी करताना अद्वैतने की नाही हे पात्र आता मराठी आहे असं म्हणून आम्ही काही चेंजेस करून ते केलं. त्यानंतर आलं दादा एक गुड न्यूज. तेच कनेक्टेडच आहेस ना. पण दादा एक गुड न्यूजला सुद्धा मी असिस्ट करत होतो आधी, कारण कास्ट ऋषी मनोहर होता. सगळीकडेच कसा असा जातोस, पण तेच म्हणतोय ना. त्यामुळे आता काय झालं, ऋषी मनोहर करायला लागला. दादा एक गुड न्यूज करायची मला भयंकर इच्छा होती, कारण खूप जास्त इच्छा होती माझी. कारण कल्याणीने जेव्हा दादा एक गुड न्यूजचा पहिला सीन लिहिलेला, त्या पहिल्या सीनच्या वाचनाला जी 3 लोक होती त्यातला एक मी होतो. म्हणून मी ते नाटक ॲक्च्युली लिखाणात घडत असताना मी त्या प्रोसेसमध्ये होतो. आणि मला पहिल्यापासून ते पात्र इतकं आवडलेलं. मी असा तो हे मला करायचं आहे. पण अद्वैत म्हणाला तू तो दिसत नाहीस, तुला किती इच्छा असली तरी तू ते पात्र दिसत नाहीस. तो 21 वर्षांचा मुलगा आहे, तो तू दिसत नाहीस. आणि ऋषी एक्झॅक्ट म्हणजे ऋषीचा फोटो आला आणि आम्ही असं होतो की हा आहे, हा तो मुलगा आहे, हा करेक्ट बॉबी आहे जे पात्र आहे ते. आणि त्यामुळे त्याच्या तालमी सुरू झाल्या. आणि मग मला कळलं आता मी नाही. आणि तेव्हाच माझ्या दुसऱ्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या, सोयरे सकळ. तर तेव्हा मी सोयरे सकळ करायला लागलो. आणि मला तेव्हा इतकी इच्छा होती ते नाटक करायची. दादा एक गुड न्यूज आहे. काय कोइन्सिडन्स आहे पण. हो, आणि एका दिवशी ओपन झाली. 22 डिसेंबरला दोन्ही नाटकं ओपन झालीत. 22 डिसेंबर 2018. आणि त्यानंतर सोयरे सकळचे मी प्रयोग केले. त्याचे फार प्रयोग झाले. त्याला पुरस्कार वगैरे अनेक मिळाले त्या नाटकाला. पण त्याचं ओव्हरऑल नाटकाचं बजेट खूप मोठं होतं आणि खूप जरा हेवी नाटक होतं ते. तर त्याचे अर्थातच कमर्शियली ते तसं चाललं नाही आणि त्याचे प्रयोग थांबले. दादा एक गुड न्यूजचे प्रयोग चालू होते. बरं, हे सगळं करत असताना हे नाटक म्हणजे मी किती त्या टीमचा भाग होतो हे मी सांगतो. की उमेश बरोबर कामाबद्दल विचारलंस,
सोयरे सगळेचे प्रयोग चालू असताना मी दादा एक गुड न्यूजचं म्युझिक ऑपरेट करायला सिंगापूरला गेलेलो. कारण का इतर कोणाचे विजाज होत नव्हते, तर अद्वैतने लाईट्स आणि मी म्युझिक असं म्हणजे म्युझिक आणि लेपल मी ऑपरेट केलंय सिंगापूरच्या शोचं दादा एक गुड न्यूज. कारण मला ॲक्च्युली ते अख्खं नाटक पाठ होतं, म्हणजे त्यात 4 पात्रांनाही नसेल पण मला प्रत्येकाच्या डायलॉग्सचं सगळं पाठ होतं. तर त्यामुळे मी ऑपरेट करायला गेलेलो. इथे माझे प्रयोग चालू आहेत आणि सोयरे सकाळचे. मी म्हटलं मी 2 दिवस जरा जाऊन येतोय सिंगापूर आणि मी तिथे जाऊन ते ऑपरेट करून आलेलो. तर ते जेव्हा लॉकडाऊनमध्ये बंद झालं, दादा एक गुड न्यूजचे प्रयोग थांबले सगळ्यांचेच, त्यानंतर ते पुन्हा कधी सुरू होणार आहे काय माहिती नव्हतं. वेरॅज बाहेरच्या देशांमध्ये लॉकडाऊन थोडा संपलेला आणि हे, तर तेव्हा ऋषी शिकायला म्हणून जाणार होता बाहेर, परदेशी फिल्म मेकिंग. आणि त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं, त्याची ॲडमिशन डन झाली आणि त्याचं ठरलं जायचं आणि कळलं की नोव्हेंबरपासून प्रयोग सुरू होत आहेत. आणि मग ते अर्थातच त्याला करता येणार नव्हते कारण त्याचा वर्षभराचा कोर्स होता तिथे. आणि तेव्हा पुन्हा तसंच झालं की आता काय, मग तेव्हा तर माझी मालिका चालू होती. सो माझ्या मालिकेचे निर्मातेही फार कीन नव्हते की तुला ॲडजस्ट करायला, कारण खूप जोरात चालू होते, जोरदार शूटिंग चालू होतं तेव्हा आणि सगळं. पण ह्यांच्याकडे खरंच दुसरा म्हणजे एक मुलगा बघितलाही, त्याच्यावर 2 दिवस तालमीही केल्या, पण ते काही वर्कआउट होतं असं वाटलं नाही. मग पुन्हा जेव्हा 5 दिवसांवर प्रयोग आला तेव्हा पाठ ह्यालाच आहे नाटक. आणि मग मी तेव्हा पहिले मी नाही म्हटलं, कारण ते मला इतकं इमोशनली लागलेलं होतं. मी म्हटलं उमेश मला नाही करायचं आहे, मला रोल नाही करायचा आहे, मला हे कायम करायचं होतं. मी तुमच्याकडे खूप हट्ट केलेला की मला हे द्या करायला, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून नाकारलं, मला हे नाही करायचं आहे. तर तो बोलला की आत्ता हसायला लागला. तो म्हणाला मला हे सगळं माहिती होतं तू हेच बोलणार, पण आत्ताची अडचण अशी अशी आहे आणि मग प्रयोग होणार नाहीत जर का तू नाही केलंस तर वगैरे. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आपलीच टीम आहे, आपलीच माणसं आहेत सगळी. आणि मी ते प्रयोग पुन्हा करायला लागलो आणि थँक गॉड मी करायला लागलो, कारण मला ते खरंच लिखाणापासून इतकं आवडलेलं नाटक होतं आणि ते करायला लागल्यावर मला त्याची इतकी मजा यायला लागली की म्हटलं की मी याला नाही म्हणत होतो आत्ता, मी हे का करत होतो. आणि ऑल्सो मी 3 वर्ष कंटिन्युअस ती सिरियलच्या शूटमधनं ना एक वेगळा रिलीफ पॉईंट होता तो, की रोज शूट करतो आणि अचानक शनिवार रविवार प्रयोग सुरू झाले आणि तो इतका रिलीफ पॉईंट होता. त्यामुळे मी सुद्धा ते प्रयोग इतके एन्जॉय करायला लागलो की आपण एका त्या रटमध्ये अडकलेलो, रोज 12-12 तास तेच चेहरे तेच काम करतोय आणि अचानक आता मला आज मी कल्याणला आहे, उद्या मी पुण्याला आहे, आज नाशिकलाच प्रयोग आहे. सो हे चक्र सुरू झालं आणि ते मला इतकं ते कॉम्बिनेशन माझ्या डोक्यात फिट बसला की आपण असं काम करायचं आहे कायम, की सिरियल चालू असेल तरी सोबत एक नाटक हवंच की जो प्रचंड मोठा रिलीफ पॉईंट ठरतो आपल्यासाठी. आणि तशी ती दादा एक गुड न्यूजची सुरुवात झाली. मॅनिफेस्ट डेंजर आहे, पण डेंजर म्हणजे मला ते तसंच झालं की फिरून येतं. आणि मग दादा एक गुड न्यूज आहे नंतर जे आत्ता नाटक आलं जरतरची गोष्ट, त्यात म्हणजे कोणाला असं म्हणजे उमेश आणि नंदू कदम जे आमचे निर्माते आहेत ते दोघं कन्फर्म होते की नाही काही झालं तरी आशूच करायचं. 2 नाटकात त्यांनी आपल्याला रिप्लेसमेंट करून मदत केली आहे, एक ओरिजिनल रोल त्याला दिला पाहिजेच आपण या तत्वावर. आणि अर्थात त्या कॅरेक्टरला जाऊ शकतो वगैरे ते सगळं होतंच, वयही माझंच होतं त्या कॅरेक्टरचं. ते सगळं असल्यामुळे असं झालं की हे नाटक जर अशू असेल तरच आता नाटक होईल. पण त्यातही गंमत आहे, म्हणजे तेही नाटक जेव्हा त्याचं पहिलं रिडिंग झालं त्यानंतर लॉकडाऊन आलंय. पहिलं रिडिंग 2020 मध्ये झालंय जरतरची गोष्टचं, आणि तेव्हा ते नाटक खूप वेगळं होतं. एक वेगळा प्रयोग करू पाहत होती इरा, जिथे 3 अंकी नाटक असणार होतं ते, पण 3 अंक सादर होणार नव्हते. पहिला अंक झाल्यावर ऑप्शन मिळणार होतं तुम्हाला कुठला एंड बघायचा आहे. तो असा एक प्रयोग करून बघत होतो आम्ही, आणि तेव्हा तशा पद्धतीने त्याचं वाचन झालेलं, पण ते एक्झिक्यूट झालं नाही. आणि तेव्हा समीर विद्वांस डिरेक्ट करणार होता. हां, समीर डिरेक्ट करणार होता ते नाटक तेव्हा. आणि त्याच्या पहिल्या वाचनाला मी आणि शिवराज असे दोघंही होतो. आणि माझी तेव्हा सिरियल चालू होती आणि समीर म्हणाला जर 3 अंकी करायचं आपल्याला 2 महिने तालमी हव्यात, आणि जे माझं ॲडजस्ट होणं शक्य नव्हतं. सो शिवराज वायचळनी तालमी सुरू केल्या त्याच्या जरतरची गोष्टच्या. तालमी सुरू केल्या, रीडिंग्स झाले त्यांचे, आणि लॉकडाऊन आला आणि सगळं थांबलं. जेव्हा लॉकडाऊन संपला समीर फिल्ममध्ये बिझी झाला, सत्यप्रेम की कथामध्ये, आणि त्याला काही नाटकाला वेळ देता येईना. मग अद्वैतकडे वाचन झालं आणि तो जो ड्राफ्ट होता तो अद्वैतला अजिबात आवडला नाही. त्याला त्यात जे बदल अपेक्षित होते ते बदल केल्यानंतर जे नाटक झालं ते आत्ता झालंय, जे आत्ता येते, ज्यात मग ते 2 एंड्स वगैरेचं गेलं. कारण ती आयडिया किती चमकदार वाटत असली तरी ती कमर्शियली वायबल नव्हती. कारण का 2 एंड म्हणजे आता ज्यांनी नाटक बघितलं नाही बघितलं त्यांच्या ठीक आहे सांगायला हरकत नाही की उमेश आणि प्रिया जे मुख्य पात्र आहेत ते एकत्र यायला हवेत की नको आहेत.
तशाप्रमाणे तो दुसरा अंक सादर होणार होता. पण अर्थातच आपला ऑडियन्स लक्षात घेतं आणि आज नाटकाला बुकिंग ज्या कारणामुळे आहे, त्यांची ती जोडी, त्यांचं ते आयडियल कपल असणं वगैरे, देर वॉज हार्डली गोइंग टू बी एनीबडी जे म्हणतील की आम्हाला ते नको आहेत एकत्र यायला. हु विल गो विथ द स्टोरी अँड से की नाही, आयडियली त्यांनी एकत्र नाही यायला पाहिजे असे नाही म्हणणार. कमर्शियली ते लोक असंच म्हणणार की आम्हाला ते एकत्र यायला पाहिजे. सो एकच अंक सादर होत राहणार आहे आणि जो आपल्याला सांगायचा नाही, जो आम्हाला सांगायचा नाही गोष्ट म्हणून आम्हाला दुसरा सांगायचा की त्यांनी एकत्र यायला नको आहे, हा अंक आम्हाला सांगायचा. व्हेरी इंटरेस्टिंग. हां, तर त्यामुळे मग ते सगळं बदललं. मग ती तेवढीच गोष्ट झाली जी आत्ता सादर होते. मग अद्वैत आल्यावर तोपर्यंत शिवराज वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी झालेला. मुलगी पण आधी वेगळी होती, तिचं मी नाव घेत नाही कारण ती माझी मैत्रीण आहे. शिवराज मित्र आहे, मी नाव घेऊ शकतो त्यामुळे ठीक आहे. शिवराजला शिवराज प्रयोग बघायला येत नव्हता. मी त्याला शेवटी म्हटलं, अरे ये प्लीज आता बघ प्रयोग, मान्य आहे तू करणार होता, सॉरी पण ये आता. मग तो आला एक प्रयोग बघायला. मुलीचं नाव मी घेत नाही. तर ती अद्वैत आल्यावर अर्थात त्याच्या ह्याच्याप्रमाणे सगळं चेंज झाल्या गोष्टी की नाही अच्छा शिवराज नाही आहे का, पण मग आशू तर आहे, आशूची तर सिरियलही समज, कारण 5 ऑगस्टला जर तर ओपन झालं आणि 29 ऑगस्ट मध्ये सिरियलचा लास्ट डे होता. ओके. सो मी ॲक्च्युली फ्री होणार होतो, मी अवेलेबल होतो पूर्ण वेळ. नाही तालमींच्या वेळी खूप त्रास झाला कारण सिरियल, दादा एक गुड न्यूजचे प्रयोग आणि ह्याच्यात नवीन नाटकाच्या तालमी असं सगळं चालू होतं. पण तो सगळा त्रास मला वाटतं वर्थ होता, म्हणजे जे काय त्याच्यातनं प्रोडक्ट बाहेर पडलं त्यासाठी वर्थ होता. आणि असा मी आत इन झालो. सो कायम हे असंच होत आलंय. सर्कल असाच आहे हा. एवढंच नाही, जी मी मालिका केली जी 4 वर्ष चालली, त्यात मी 7 दिवस पहिले एका वेगळ्या नटाने शूट केलंय. 7 दिवस वेगळ्या नटाने शूट केलंय सिरियलला. पण सिरियलला म्हणजे मी तुला सांगतो काय झालेलं. मी तुला पाहते रे केलेली मालिका ती ह्याच निर्मात्यांबरोबर होती. ओके. आणि त्याच निर्मात्यांची नवीन मालिका तुला पाहते रे संपली जुलैमध्ये आणि ऑगस्ट एंडला ह्याचं शूट सुरू होणार होतं. आणि त्यांनी मला विचारलं की करशील का, आणि मी असं होतो की स्टार प्रभा आहे का, काय करूया. तेव्हा स्टार प्रभावर फार 2-2 महिन्यात सिरियल बंद होतो, तेव्हा तो काळ आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला मालिका करायची नाही करायची माहिती, पण लीडचा टॅग तर लागेल. इतका अत्यंत बेसिक कमर्शियल विचार मी केला की एक लीडचा टॅग लागेल, म्हणजे यापुढे कोणी विचारतील ते मुख्य भूमिकेसाठी विचारतील, म्हणून करूया. जितकी काय चालेल सिरियल, चल 4 महिने 5 महिने मॅक्झिमम वर्षभर करूया असं म्हणून मी हो म्हटलं. माझ्या लुक टेस्ट झाल्या, सगळं झालं, फोटोशूट्स झाले. आणि शूटिंग सुरू व्हायच्या एक 6 दिवस आधी वगैरे मला कळवलं की सॉरी पण चॅनलमधनं नाही म्हणतायत, कारण तुझी आधीच्या सिरियलची जी इमेज आहे ती अजून खूप फ्रेश आहे आणि त्यामुळे त्यांना तू लीड म्हणून इथे नको आहे, घारे डोळेवाला नको आहे वगैरे, असं बरेच काही काही गोष्टी आल्या. म्हटलं ओके ठीक आहे, नाही फाईन. म्हटलं ठीक ऑल द बेस्ट. सो या सिरियलचा जेव्हा मुहूर्त झाला तेव्हा मी ॲक्च्युली गेलेलो आणि मी सगळ्यांना विश वगैरे केलं की ऑल द बेस्ट, मस्त उद्या आपण करणार होतो पण नाही झालं. पण ठीक आहे. बरं माझ्यासाठी असं मी खूप काहीतरी गमावलं हा फील नव्हताच, कारण माझा तो चॉईसच नव्हता मुळात की मला आता एक सिरियल करायची, हा नव्हताच कधी चॉईस. तर मी असं होतो की ठीक आहे नाही झालं वर्कआउट, ओके असं म्हणून त्यांचं शूट सुरू झालं. मी आणि माझे आई वडील आम्ही गोव्याला होतो आणि गोव्याला आम्ही फिरतोय, मजा करतोय. आणि एक दिवस सकाळी कॉल आला की आपण जी मालिका करणार होतो ती करायची संधी परत मिळत असेल तर तुला इंटरेस्ट आहे का. म्हटलं अगं तुमचं शूट सुरू झालं आहे ना अपर्णा. इथं ती म्हणाली हो पण जर करायचं झालंच तर तुला आहे का इंटरेस्ट. म्हटलं हो मला आवडेल करायला, काहीच हरकत नाही. ती बोलली आज शूटिंगला यावं लागेल. म्हटलं मी गोव्यात आहे. ती बोलली कसा येऊ शकतोस. म्हटलं चेक करतो फ्लाईट. तर मी सकाळी 8:30ला फ्लाईट चेक केली. मी दुपारी 2ची मला फ्लाईट मिळाली, ती मी घेतली. मी लँड झालो एअरपोर्टला. मी एअरपोर्टवरनं डायरेक्ट फ्युचर स्टुडिओला गेलो. तिथे शूटिंग चालू होतं मालिकेचं. मला घेऊन आमची कॉस्ट्युम डिझायनर ओबेरॉय मॉलमध्ये गेली. आम्ही 2 कपडे विकत आणले माझ्यासाठी आणि मी तिथे येऊन रात्री 8 ते रात्री 10 असे 2 सीन शूट केले जे चॅनलला गेले. आणि मला रात्री 10:30ला नेक्स्ट डेचा कॉल टाईम आला की उद्या तुझा हा कॉल टाईम. म्हटलं झालं आहे, आपण सुरू झालोत, करतोय. तरी हो करतोय. तर ते 7 दिवस एका वेगळ्या मुलाने शूट केलेलं. हा तुझा पॅटर्न सेम राहणार आहे का. आय होप नॉट. ह्या मॅनिफेस्टच्या गोळ्या फॉरेनवरून येतात वाटतं तुझ्यासाठी. नाही या नाही, त्या वेगळ्या आहेत खूप. पण हे खूप विचित्र आहे, मला माहिती नाही. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की सगळीकडे असं होतं आणि जर तर अर्थात मी पहिल्यापासून शिवराज होता वगैरे पण ती जुनी गोष्ट आहे. आता इथे मीच करायला लागलो, पहिल्यापासून रिप्लेसमेंट नव्हती. सो तू जो प्रश्न विचारलास ना की तू इतकी वर्ष काम करतोयस आणि मग रिप्लेसमेंट म्हणून कोणी आलं तर ते कसं असतं, तर मीच आहे ती रिप्लेसमेंट.
मीच आहे. त्यामुळे हा प्रश्न उमेशला माझा विचारायला प्रश्नच पाहिजे चुकीचा आहे. की तुला कसं वाटतं. तुझ्या प्रश्नातला प्रश्न मी आहे. आत्ताच रंगभूमीवरती जरतरचं नाटक चालू आहे आणि त्याला यावर्षी झीचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कारही मिळाला. रादर तुलाही सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पण एखाद्या नाटकाचं प्रोडक्शन करतो, बरोबर. मग त्याचा खर्च असतो, मग तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, मग तुम्ही गोव्याला जाता, मग तुम्ही फॉरेनला पण जाता. फॉरेनला जायला पाहिजे. फॉरेनला जायला पाहिजेत नाटकं बघा. म्हणजे तर तुम्ही सगळीकडे गोव्याला तरी चला यार. काय नाही तर एनिवे. तर हे म्हणजे हे काय फिलिंग आहे. प्रश्नामुळे कन्फ्यूज झालो मी नक्की कशाबद्दल बोलायचं. प्रश्नात ऍक्च्युली माझी खंतही होती आणि नाटक फॉरेनला जाण्याबद्दल मी आता बोलायचंय का आम्ही तिथे काय मजा करतो बद्दल बोलायचंय, तिथे मी वैयक्तिक खर्च किती करतो त्याबद्दल बोलायचंय का पुरस्कार. म्हणजे या सगळ्या प्रश्नात पुरस्कार हा काही मुद्दाच नव्हता. पुरस्कार बाजूला काढून सुद्धा हा प्रश्न येऊ शकला. मला कळत नाही नेमकं कशाबद्दल बोलायचं. ऍक्च्युली या प्रश्नात दोन गोष्टी आहेत. एक माझी खंत आहे जी मी मांडून झालो पटकन, आणि दुसरी म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की आता आपण इथे प्रयोग करतो आणि सेम तुम्ही जेव्हा फॉरेनला करता तर हा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स सेम असतो, वेगळा असतो का काय. त्याविषयी मला असं वाटलं ना, ते एन्जॉय करतात नाटक. रिस्पॉन्स म्हणजे जो विनोदाचा भाग आहे नाटकात त्याच्यावर ते हसतात, मजा घेतात. पण नाटक संपल्यानंतर जी चर्चा होते त्याच्यातनं असं लक्षात आलं, आणि इनफॅक्ट लक्षात आल्यापेक्षा हा अंदाज होताच की बाहेरची लोक अशी का म्हणतात तुमचं नाटक बोल्ड आहे. म्हणजे आमच्या नाटकाचे US दौरा झाला नाही, दादा एक गुड न्यूज आहे. त्याचं कारण हे आहे की तिथली जी काही लोक नाटक बघून गेली ते म्हणाले हे नाटक फार बोल्ड आहे, आमच्या इथे नाही होऊ शकत. गमतीचा भाग हा आहे. तर आम्हाला की बोल्ड काय आहे, म्हणजे तुम्ही अशा देशात राहताय जिथली संस्कृती आम्ही इकडे ओढून ओढून येत नाहीये तरी आणू पाहतोय, आणि तिथे तुम्हाला हे बोल्ड वाटतंय. तर नक्की काय गोम आहे बाबा, ही का असं होतंय. तर दुबईमध्ये एक कपल होतं जे ऑर्गनायझिंग टीममधलं होतं, त्यांच्या गाडीत आम्ही होतो आणि त्यांच्याबरोबर मी हा अनुभव शेअर केला की असे या नाटकाचे तिथे प्रयोग झाले नाहीत. तर ते म्हणाले पण खरं सांगू का आम्हालाही सगळ्यांना इथल्यांना बोल्डच वाटलं तुमचं नाटक. सो त्यांना दादा एक गुड न्यूज नाटक आवडलं, पण त्यांना ते प्री मॅरिटल प्रेग्नन्सी आणि त्या बहिणीला सपोर्ट करणारा एक भाऊ थ्रू आउट दॅट प्रेग्नन्सी अँड दोज टू ॲक्च्युली डिसाइडिंग टू गो हेड विथ दॅट प्रेग्नन्सी, हे सगळं डायजेस्टच होत नव्हतं त्या लोकांना. ओके. तर त्या कपलने आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला सांगू का तुमची चूक नाही आहे. आम्ही भारत सोडून दुसरीकडे शिफ्ट झालो त्या गोष्टीला आता 20-25 वर्ष झाली आहेत. मॅक्झिमम जो ऑडियन्स आहे बाहेरचा, जो सेटल झाला जाऊन, तो 80च्या दशकात वगैरे तिथे गेलाय, 80-90च्या. बरं. आणि मग तो तिथे सेटल झालाय आणि मग ते त्या देशाच्या संस्कृतीनुसार तिथे वागतात, पुढे जातात. मग त्यांना का महाराष्ट्र मंडळ स्थापन करावी लागतात, कारण आपली संस्कृती जपण्याचा तिथे दुसरा मार्गच नाही आहे. मग ते कम्युनिटीज फॉर्म करतात बाहेर, जिथे ते सगळे सण साजरे करतात, सगळं करतात. पण ते म्हणाले आम्ही ते सगळं करतो, आम्हाला इथे आत्ताची मुलं मुली जसे वागतायत काय वगैरे हे आम्ही आता ॲक्सेप्ट केलं आहे, पण आमच्यासाठी भारताची इमेज अजून तीच आहे, 90च्या दशकातलीच आहे. इथून घेऊन गेले ते सोबत घेऊन गेले तीच आहे की आम्हाला ते जपायचं आहे. आणि इथली सगळी mid-50s मधली जी माणसं आहेत या जनरेशनची, जी त्यांच्या विशीत तिशीत इथे येऊन सेटल झाली आहेत, ती अजूनही ती इमेज जपत आहेत, त्यांच्या विशीतिशीतली इमेज ती जपत आहेत. त्यामुळे भारत आणि त्यातला विषय, त्यातला कंटेंट इतका ऑलरेडी पुढे गेलाय. भारतही सोड, महाराष्ट्र मराठी कंटेंट इतका पुढे गेलाय किंवा असे विषय हाताळत आहेत, हे मुळात त्यांना ॲक्सेप्टेबल नाही आहे. त्यामुळे त्यांना अजूनही काय कॉन्ट्रास्ट आहे, खूप कॉन्ट्रास्ट आहे. पण तो इतका व्हॅलिड पॉईंट होता. ते म्हणाले की आमचं असं होतं तर आम्हाला नाटक बोल्ड वाटलं तुमचं. पण ती बाई म्हणाली, ते जे कपल होतं त्यातली, की मी पुण्याची आहे आणि मी आत्ता गेल्या वर्षी पुण्याला गेलेले खूप वर्षांनंतर, आणि मी FC रोडवर फिरले आणि मी चक्रावले. मुली जे कपडे घालतायत पासनं सिगरेटी ओढणारे मुलं मुली वगैरे सगळं बघून मी चक्रावले. पण तेच सगळं मी इथे बघते दुबईत, ते मला खटकत नाही आहे. पण माझ्या पुण्यात हे नाही होऊ शकत. ती इमेज तीच आहे त्यांची अजूनही. पण द गुड पार्ट अबाउट इट वॉज, या कपलला तो ॲक्सेप्टन्स होता आणि ते कळलेलं की ही गोम आहे बाबा, आपण यात अडकलोय की आपण जपतोय ते 20 वर्षापूर्वीचं. आणि त्यामुळे मग त्यांना नावं नाही घेत, पण त्यांना एका विशिष्ट पद्धतीचीच नाटकं मग आवडत आली आहेत
की जे निखळ मनोरंजन करतात फक्त, आणि त्याच्यातनं काही आम्हाला ना बोध घ्यायचा आहे ना काही घ्यायचं आहे, काहीच नको. का आम्हाला तुम्ही कुठला वेगळा विषय सांगूही नका. आम्हाला एक नवरा बायको, त्यांच्यातलं बेसिक भांडण, बाहेरचा एक मित्र, परत गोडी गुलाबीनी ते दोघं एकत्र येणार, ही नाटकं आम्हाला दाखवत राहा. ते एन्जॉय करतात ती नाटकं. भारत अशू हा जो काय, भारत पे ऐकलंय आम्ही, पण मग हे भारत अशू हा जो काय प्रकार आहे ना, काय प्रकार आहे? फालतूपणा आहे सगळा. तोच फालतूपणा ऐकायचा आहे. एक मदत करायला पटकन जाणारा आणि हे काय. सो ह्याच्यावर ना आलं, म्हणजे काही समय रस्त्याने चाललोय, काहीतरी वेगळ्याच लोकांचं काहीतरी चालू आहे, पण मी जाऊन काय झालंय नका काय, ओके ठीक आहे ना दादा, चिल्लाव मग, ठीक आहे ना, हात की उठा नाही वगैरे असं मी करतो तिकडे जाऊन. तर ह्याच्यावरनं ते सुरू झालंय हळूहळू, की तू कशाला गेलायस तिकडे ते सोडवायला, तुझा काय संबंध आहे? काय जातो पण असा मला ना बेसिक मला असं इन जनरल व्हायलन्स ऑर एनिथिंग लिडिंग टू व्हायलन्स ह्याची मला पर्सनली खूप भीती वाटते. ओके, म्हणजे मला कळत नाही की आपण एखाद्याला मारतो, हात उचलतो आपण आपला, तेव्हा आपल्याला हे कळत नाही का की हे लागल्यानंतर त्याला किती लागू शकतं, हा अंदाज कसा नाही आहे. जर का मला इथे आत्ता पाय हलवताना ही पेटी लागली तरी मला हे होतं, तर आपण मुद्दाम फिजिकली पूर्ण जोर काढून कोणाला तरी मारणं, हे मला मुळात डायजेस्ट होत नाही. माझी आयुष्यात एकही मारामारी झालेली नाही आहे शाळेपासून. तू म्हैसाळकर टीचरांना विचारू शकतोस. मला शिक्षा अनेकदा झाली आहे, पण ते मी वर्गात काहीतरी फालतूपणा करतोय म्हणून झाले आहे, ओरडलोच आहे, आवाजच काढले वगैरे हे केलं आहे. हार्मलेस मस्ती मी खूप केली आहे, पण माझी फिजिकली एकही मारामारी आजवर झालेली नाही, एकही नाही. ना मला येऊन कोणी मारलं आहे, ना मी कोणाला मारलं आहे. एकदा तर रिसेंटली होणार होती की माझ्या अंगावर एक जण येत होता, पण आमचे बॅकस्टेजवाले सगळे मध्ये येऊन त्या माणसाला घेऊन गेले बाजूला आणि त्याला कुदवला. ज्यावर मी यांनाच ओरडलं की का मारलं त्याला एवढं वगैरे. अरे तो वयस्कर होता थोडा माणूस, पण आणि तो फार विचित्र ते भांडण झालं, कारण प्रयोग चालू होता आज जरतरची गोष्टचा पुण्यात, आणि गर्दी झालेली प्रयोगाला, आणि त्या थिएटरचं काम चालू होतं यशवंतराव चव्हाणचं, कोथरूडमधलं गोष्ट आहे. तर त्याची गाडी अडकलेली, तो कुठेतरी वरती एका एक्झिबिशनला आलेला, त्याची गाडी अडकलेली आणि पुढे सगळ्या प्रेक्षकांच्या गाड्या लागलेल्या. बरं, आत प्रयोग चालू आहे, चालू सीनमध्ये मला शटरचा जोरजोरात आवाज येतोय, तो माणूस लाथा मारत होता शटरवर. जा कोणीतरी सांगा, माझी एक्झिट झाली, म्हटलं बाहेर जाऊन सांगा. तर तो मॅनेजर आला आमचा, तो माणूस आहे, त्याची गाडी अडकली आहे, आणि मला मध्ये 2 सीनचा गॅप होता. तर मी चालू प्रयोगात बाहेर गेलो पार्किंगमध्ये. मी पार्किंगला गेलो, म्हणलं तुम्हाला कळतंय का दादा आत प्रयोग चालू आहे? हां, तर मी काय करू, आमची गाडी अडकली, आम्हाला जायचं आहे वगैरे, असं काय काय सांगायला लागला तो. आणि मग त्यांनी कारण दिलं की ही माझी मुलगी आहे, मला हिला हॉस्पिटलला न्यायचं आहे, ही प्रेग्नंट आहे. म्हटलं ओ सॉरी, हा प्रॉब्लेम आहे, कळलं नाही, ठीक आहे दादा, तुमची गाडी अडकली आहे ना, आमच्या निर्मात्यांची गाडी आहे, त्यांचा ड्रायव्हर आहे, ते तुम्हाला सोडतील. म्हटलं मॅनेजरला की पटकन बोलवते. नाही 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 नाही, कशाला, आम्हाला आमची गाडी. म्हटलं तुम्हाला हॉस्पिटलला न्यायचं ना, इमर्जन्सी आहे म्हणताय, तर आम्ही गाडी देतो ना, तुमची गाडी नंतर येऊन घ्या तुम्ही. नाही पण असं कसं अडकू शकते गाडी. म्हटलं एक मिनिट, आता तुम्ही बघा, मला हा प्रॉब्लेम कळत नाही आहे, जो प्रॉब्लेम आहे त्याचा आपण सोल्युशन काढून देऊ शकतो, आता हॉस्पिटलला त्वरित नेऊ शकतो त्या मुलीला, पण गाडी हवी आहे, हा हट्ट मला कळत नाही आहे. हां, मग काय आम्ही परत येऊ का गाडी घ्यायला? मी म्हटलं महत्त्वाचं आत्ता काय आहे, तुमच्या मुलीला नेणं हॉस्पिटलला की गाडी, काय आहे महत्त्वाचं? तर जेव्हा त्याच्याकडची उत्तरं संपली, तेव्हा तो जे सगळ्यात फालतू डिफेन्स असतो ना, बोटं नको दाखवू असं म्हणून माझ्या अंगावर आला. सगळ्यात फालतू डिफेन्स, म्हणजे जेव्हा काहीच मिळत नाही माणसाला बोलायला, तेव्हा तो आयदर टोनबद्दल बोलतो, नाही पण तुझा टोन बरोबर नव्हता तेव्हा, केव्हा अरे बरं मी त्यांना आहोजाव करून बोलवतो, म्हणजे तोही मुद्दा नाही की मी अरे तुरे, तेही मला आहोजाव करून बोलवते. आणि या पॉईंटला तू बोट आधी खाली घे असं म्हणून तो अंगावर आला. म्हटलं काय काय झालं अचानक. आणि मग जे आमचे मॅनेजर आणि बॅकस्टेजवाले, त्यांना तर त्यांची तशी हटलेली आधीच सगळ्यांची त्या माणसावर, त्यांनी जो त्याला माणसाला घेऊन बाजूला घेतलाय, ती बिचारी मुलगी घालणं सांगते रे की नाही सॉरी, नाही असं काही नाही आहे, आम्ही थांबू शकतो. बरं ती बोलली, मी म्हटलं तिच्याकडे तरी बघा, ती बोलतेय. बरं या सगळ्यात तुम्ही 10 मिनटं वाया घालवली आहेत फक्त, काहीच घडलं. मी म्हटलं बरं मी चाललोय, माझी एंट्री आहे, मी चाललो आता आत, म्हणून मी गेलो. हां, मी आत गेलो, पुढे बाहेरांचे राडे चालू होते. पण पॉईंट चालू प्रयोगात मी म्हटलं पॉईंट बिंग माझी एकही मारामारी झालेली नाही. सो मला असं कधीही काही कोणाची भांडणं किंवा हे त्यात जी इजा होऊ शकते ह्याची मला इतकी भीती वाटते की असं काही घडलं की मी जातो. बरं हे फक्त मारामाऱ्यांबद्दल नाही, भारत का अख्ख्या भारताची काळजी असलेला आशू, असा भारत आशू इतकंच आहे त्यामागे, आणि हे फालतूपणाच आहे तो
की भारत आशू आलाय का भारत आशू कारण म्हणजे अरे बेसिक काही घडलं ना म्हणजे असं आम्ही तो सरस्वतीला शिवाजी मंदिरच्या समोर असतो बरेचदा तर काहीतरी असं एक स्कूटरच स्लिप झाली तर माझी नॅचरल रिॲक्शन होते मी पटकन जातो धावत म्हणजे कुठेही पहिला आवाज आला ना की मी पटकन त्या दिशेने जातो ही माझी खूप नॅचरल रिॲक्शन आहे तर त्याचं या सगळ्यांना खूप हसू येतं आणि त्यावर ह्यांचं म्हणणं आहे की ते भारत आशू वगैरे किंवा हे फक्त मारामारीच्या बाबतीत झालं इन जनरल अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी जिथे आपला काही संबंध नाही किंवा आपण न गेल्याने काही फरक पडत नाही तिथेही मदतीला किंवा सल्ले द्यायला जाऊन पोहोचणारा आशू मला ते एक्सप्लेनेशन आवडलं सगळ्या भारताची काळजी असणारा हां म्हणजे हेच आहे त्यामागचं लॉजिक हे आहे म्हणून ते भारत आशू नाव आहे बाकी नाही वा सॉलिड मजा आली अरे काही नाही झालं माझं निघत होतो आत्ता इथून मग मी काय करू बरं ऐक मला ॲक्च्युली एक वेगळं बोला मी खूप ऑफ ट्रॅक वाटेल तुला तू फक्त ऐक आणि माझं सगळं बोलून झाल्यानंतर तुला जे काही याबद्दल बोलायचं असेल तर बोल ओके अचानक हां सो इन जनरलच म्हणजे आत्ता गेले काही दिवस मला असं वाटत होतं की हे कुठून आला आहे हा विचार हेही मी सांगेन तुला नंतर पण आधी काय विचार येतो आहे की गेले काही दिवस मला असं वाटत होतं की आपण मला असं वाटतं आहे की एकदा चान्स दिला पाहिजे का किंवा काही याने तर तू काय मजा करतोय का काय करतोयस मला कळत नाही काय नाही मजा नाही करत आहे अरे यार थांब दुसरा कॉल येतोय मला पण ठीक आहे तो आत्ताही महत्त्वाचा आहे तर नाही बेसिकली मला एवढंच सांगायचं होतं की मला असं वाटतं आहे तर तुला लगेच काही त्यावर उत्तर दिलंच पाहिजे का नाही असं नाही आहे पण मला हे सांगतो हे आत्ता असं अचानक का बोलतोस म्हणजे अचानक आउट ऑफ नो वे म्हणजे आता तुझं इंटरव्ह्यू झालं मला असं का वाटतंय की हा एक असं तू काहीतरी फालतू प्रँक कॉल वगैरे असं काहीतरी करतोस असं का वाटतंय पण तुला काय माहिती कारण असं एक इंटरव्ह्यू झाल्यानंतर काहीतरी तू त्याच्याबद्दल बोलशील ना ठीक आहे मग काय काय काहीतरी फालतू हे करतोस सोड यार सोड प्रँक कॉल सोड अरे प्रँक कॉलच यार इंटरव्ह्यूच्या मध्ये करायला लावला यार यांनी आणि बरं हा तू लाईव्ह आहेस हा तुझं ऐकू येत आहे बाय द वे तर हां तू जे बोलतेस ते ऐकू येतं आहे लोकांना आणि माईकवर सुद्धा आणि रेकॉर्डही होतं आहे सो हां तर एनिवे एक कॉल करायचा असतो काय छान बोल तुला हे व्हॅलिडेशन हवं आहे आत्ता तू छान बोललीस की नाही हे बघणार आहेत काही लोक ह्याचा विचार कर हे बघितलं जाणार आहे पण या सगळ्यात मला आपली हिस्ट्री सांगावी लागली यार अनघा काहीच प्रायव्हेट राहिलं नाही आता शी तुझं खरंच सगळं म्हणजे अँटिक आहे भाई हे बघ तुझे जे मित्र जातात फॉरेनला तू त्यांना सांगतोस की मला गोळ्या हव्या आहेत त्या एक मिनटं ठीक आहे बोलतोस की नाही काय नाही हे खोटं आहे आणि त्या गोळ्या फॉरेनलाच मिळतात इथे का नाही मिळत आणि कुठल्या गोळ्या आहेत त्या ज्या तुला हव्या आहेत हे खोटं आहे एकतर खोटं म्हणजे फॉरेनच्या गोळ्या हा बोललाय त्याने ऐकायचं आहे हो 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 मला कोण कोण बोललेले असू शकतात तेही माहिती आहे एक तर फॉरेनचा गोळ्यांचा रेफरन्स हा खरा आहे मी सांगतो आणा हे खोटं आहे अशा कुठल्या गोळ्या अस्तित्वात आहेत का तर नाही हे काल्पनिक आहे सगळं हे बिंडोक आहेत काही मित्र माझे ज्यांचं असं म्हणणं आहे तर त्यांचं जसं हा भारत आशू एक प्रकार आहे तसंच
काय म्हणू शकतो आता, काय ना माझी लेवल ऑफ क्रेझीनेस यांना हँडल होत नाही बरेचदा. मी ज्या काही वेडेपणाच्या गोष्टी करू शकतो किंवा करतो, किंवा मी जितका लाऊड होऊ शकतो जेव्हा आम्ही एकत्र जमतो किंवा काय काय बोलतो, किंवा माझी जी मस्करी असते ती घेता येत नाही काही लोकांना. आणि मग त्यांनी त्यावर असा मार्ग काढला आहे की हे झाला त्याचा तो वेडेपणा सुरू झाला, त्या गोळ्या आल्यात का रे, गोळ्या आणल्यात का, अशी सुरुवात झाली त्याची. ह्या काल्पनिक गोळ्या आहेत की आशू जेव्हा वेड्यासारखा वागायला लागतो तेव्हा त्याला एक प्रकारच्या गोळ्या द्याव्या लागतात. तर तो फॉरेनला मिळतात, माझ्या फॉरेनला मिळतात. ते ह्याच्यावर काय रे, बनवा बनवी मधलं ते इस्राईल ते 70 रुपये ते तसं ते वाला येते. बरं, हां तसं येते. तर ते त्यांच्यातला विनोद आहे. हा विनोद माझ्यापर्यंतही येत नाही. म्हणजे मी इथे काहीतरी बोलतोय आणि इथे माझे 2 मित्र आपापसात घेतली वगैरे असं आपापसात बोलतात. हा त्यांच्यातला विनोद आहे. हे माझ्यापर्यंत येतही नाही आणि त्यांना त्यात मजा येते. हा स्ट्रगल कायम होता आणि तो यापुढे कायम राहणार आहे. आता मी कमर्शियल नाटकात काम करायला लागल्यानंतर सुद्धा प्रायोगिक नाटक करतच होतो की, कारण तिथे आपल्याला रुचेल, आवडेल आणि मांडावं असं वाटतंय त्या विषयांवरची नाटकं आपण करतो. बरोबर, एक्झॅक्टली, ज्यात आपल्याला आनंद मिळेल. मग कमर्शियल नाटक जिथे दुसऱ्याचं म्हणणं आहे, दुसऱ्याला मांडायचं आहे, त्याच्या मताप्रमाणे जाणार. तुम्ही नुसते एक जरिया असणार आहात ऑडियन्सपर्यंत पोचायचा. तर तिथे येण्याची एवढी ओढ का आहे? सुखासाठी का सगळंच सेटवर? आता दुसऱ्या प्रश्नावर येतो मी. सगळंच सेट म्हणजे काय नेमकं सेट आहे तिकडे? तालमी चांगल्या स्पेसमध्ये होतात, पैसे मिळतात प्रयोगांचे. ह्याला तुम्ही सेट आहे असं म्हणत असाल तर ते एकतर सेट काहीही नाही आहे. व्हेरी ट्रू. पहिली गोष्ट, काहीही सेट नाही. कारण तुम्ही मी अशी नाटकं केली आहेत, कमर्शियल नाटकं केल्यानंतर सुद्धा ते नाटक जर का 25 प्रयोगात बंद पडतं आहे तर काय सेट आहे? त्या नाटकाच्या 1.5-2 महिन्यांच्या तालमींचा खर्च तुमचा आहे, जाण्या येण्याचापासून सगळं. आणि ते नाटक ओपन होणार, 25 प्रयोग तुम्हाला नाईट मिळणार. त्या नाटकामुळे तुम्ही इतर 2 कामं सोडणार किंवा बघणारही नाहीत दुसऱ्या कामाकडे, आणि ते नाटक नाही झालं वर्क, तर मग काय? एक्झॅक्टली. तर सेट काहीच नाही आहे. तर मला या सगळ्यांना हेच सांगावं असं वाटेल की अनसर्टन्टी, अनिश्चितता हा आपल्या क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम राहणार आहे. व्हेरी ट्रू. आणि तो प्रत्येकासाठी आहे. प्रायोगिक नाटक ही आपापली खाज आहे की नाही? खरं सांग. खरं आहे. ती खास तुम्ही भागवताय. मी पण प्रायोगिकच आहे अर्थात ना. मग तेच ना, ते आपल्याला वाटतंय ना करावं असं. तुला वाटतंय की आपण हे करूया, ह्या अशा गोष्टी पोचू देत लोकांपर्यंत, आपण अशा एका स्वरूपाचा एक कार्यक्रम करूया. कमर्शियलला तुझ्याकडे तो चॉईस नाही रे. ऍक्टरला तर नाहीच नाही, लेखकाला आहे, दिग्दर्शकाला आहे, ऍक्टरला नाही आहे चॉईस. ऍक्टरला तुम्हाला ज्यासाठी निवडले ते करायचं आहे काम. त्यामुळे हे जे आहे ना, प्रायोगिकवरनं व्यावसायिकला जाणं, मग तिकडे गेल्यावर सगळं सेट, असं काहीही नाही. आणि तुम्हाला जेव्हा तो चान्स मिळायचा आहे तेव्हा तो मिळणारच आहे. तू साधं बघ, यावर्षी ज्यांना पुरस्कार मिळाले हे सगळे माझ्याबरोबर कॉलेजपासून काम करणारे लोक आहेत. अद्वैत रणजितला दिग्दर्शनाचा मिळाला. आज तुम्ही म्हणाल अद्वैत दादरकर तर इतकी वर्ष कमर्शियल नाटक डिरेक्ट करतोय, त्याचा पहिला पुरस्कार आहे. यावर्षी जो मिळाला तो त्याचा दिग्दर्शनासाठीचा व्यावसायिक रंगभूमीवरचा पहिला पुरस्कार आहे. पहिला. झी मटा कुठलाही पहिला बरं, पहिल्यांदा मिळालंय. प्रायोगिकला मिळालंय, संगीत कोणेकेकाळीसाठी प्रायोगिकला मिळालेलं झीला त्याला 2012 साली. त्यानंतर 2024 साली मिळालाय पहिला दिग्दर्शनाचा पुरस्कार. माझ्याबरोबर पल्लवीला मिळालं सहाय्यक अभिनेत्री, जी मिथकमधनं आमच्याबरोबर प्रायोगिक नाटकं करत आलेली मुलगी आहे. आम्ही एकत्र नाटक केलंय प्रायोगिक एक, तिला मिळालंय. अमोक फडके ज्यांनी कॉलेजपासनं आमचे लाईट्स केलेत, एकांकिकेपासनं प्रायोगिक, त्याला प्रकाश योजनेचा मिळालाय. माझा पहिला पुरस्कार आहे आयुष्यातला, ॲक्टर म्हणून मला मिळालेला पहिला पुरस्कार होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिला मिळालं अमृता देशमुख. सो तिचा प्रवास मी बघितला, तिलाही पहिल्यांदा पुरस्कार मिळालाय. सो तू होतास, तुझाही पहिलाच असेल मला वाटतं व्यावसायिकसाठी. सो मी तेच म्हणतो, या वर्षीचा झी गौरवचा निकाल ना, आणि हे कोणी जमवून नाही ना आणलं किंवा आणलं, मी मुद्दाम जमवून नाही आणलं, पण हे घडलं. सो मी ऍक्च्युली तिथनं बाहेर पडल्यावर अद्वैतला म्हटलं की मला इतकं बरं वाटलंय ना आज की सगळे नवीन चेहरे आहेत. म्हणजे तुझा चेहरा किती जुना असला तरी तुला पहिल्यांदा मिळाले. अमोकला व्यावसायिक नाटकासाठी पहिल्यांदा मिळाला, अमृताला पहिल्यांदा मिळाला, मला पहिल्यांदा, पल्लवीला पहिल्यांदा. व्यावसायिक नाटकासाठी या सगळ्यांना पहिल्यांदा मिळत होता आणि ह्यातला प्रत्येक जण प्रायोगिक नाटक करत करत आलेला आहे. ऍक्च्युली सगळेच, प्रत्येक जण. आता कशा घेतल्या त्यांनी उड्या?
काम करत करतच काम आलो. करत घेतलं. कमिंग टू युअर थर्ड क्वेश्चन, हा प्रश्न ज्यांना पडतो की व्यावसायिकवर काम करत आहेत पण आता आम्हाला सांगणारं कोणीच नाही. आता मला माहीत नाही हा दिग्दर्शक कोण आहे काय, आपण त्यात जाऊया नको. वन पार्ट ऑफ इट आय अग्री, दी अदर पार्ट आय डोंट. आय अग्री टू द पार्ट जिथे मी करून नाही दाखवणार. या पार्टला माझं 200% स्वतः ॲक्टर म्हणून पाठिंबा आहे. दुसरा जो भाग आहे, यू आर पेड फॉर दिस म्हणून तू हे करायचं आहेस आणि हे, ह्याला मी सहमत नाही. कारण मला असं वाटतं की तू करून नको दाखवूस, पण काय करायचं आहे हे सांगणं तुझंच काम आहे दिग्दर्शक म्हणून. हो, करून 100% नको दाखवू, कारण नॉट एव्हरी डिरेक्टर इज अ गुड ॲक्टर. नो, बरोबर. नाही तो दिग्दर्शक उत्तम असेल पण म्हणून तो जे करून दाखवेल तसं जर का मी करायला गेलो तर ते काहीतरी मधलं होणार ना. ना ते धड माझं पूर्ण होणार ना मी त्याच्यासारखं पूर्ण करू शकणार. बरं, जरी मी त्याच्यासारखं केलं तरी ते छानच आहे का ह्याची शाश्वती नाही. बरोबर आहे. सो ते कसं करायचं हा शोधणं खरोखर नटाचाच भाग आहे. ते नटानेच करावं. ओके, ते दिग्दर्शकाने दाखवावं असं मला वाटत नाही, अनलेस डिरेक्टर इज अ गुड ॲक्टर ॲज वेल आणि त्याला ते जमत असेल. पण तो दिग्दर्शकाचा चॉईस असावा. यात 2 भाग आहेत की जे जस्ट प्रायोगिक करत करत आले, ज्यांना सतत गरज आहे ते सांगण्याची, त्यांना तीच सवय आहे. बरोबर. ते आणि त्यांना अचानक असं होतं की ओ नो, आता कोणीच नाही यार, इथे कोणी गाईड करणारच नाही, इथे कोणी सांगणारच नाही. तर त्यांना प्रश्न पडूच शकतो. व्यावसायिक रंगभूमीवर सांगणारं कोणीच नाही आहे हे मला पटत नाही. पटत नाहीपेक्षा माझ्या वाट्याला तसा अनुभव आलेला नाही. मी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली रंगभूमीवर, माझ्या नशिबाने ते सगळे खूप छान उत्तम गाईड करणारे दिग्दर्शक मला लाभलेले आहेत. ओके, आवडीचा ॲक्टर उमेश कामत की अद्वैत दादरकर? को ॲक्टर म्हणून की अभिनय म्हणून? अभिनय म्हणून ॲक्टर उमेश कामत. ओके, एवढंच म्हणायचं. आवडीचं नाटक जर तरची गोष्ट की दादा एक गुड न्यूज आहे? दादा एक गुड न्यूज आहे. आवडीचा डिरेक्टर अद्वैत दादरकर, गजेंद्र अहिरे, अजून ऑप्शन आहेत 2, मंगेश कदम की पुन्हा अद्वैत दादरकर? अद्वैत दादरकर. म्हणून मी ते तिसरं एक ॲडिशन करून कधी कधी करेक्ट. फेवरेट ॲक्ट्रेस ऋता दुर्गुळे की प्रिया बापट? प्रिया. ओके. सिरियल की नाटक? नाटक. ऑब्वियस. ॲक्च्युली हा प्रश्न तिथून काढला पाहिजे होता जेवढं डिस्कशन झालं. एनिवे, सो हे एवढेच होते आमचे. अरे 5च प्रश्न, सोपे सिम्पल प्रश्न. त्या 5 ह्याच्यात आम्हाला जो कंटेंट मिळाला तो मिळालाच, तिथे ज्यांना मिळाला आहे तो त्यांनी घेतलाच आहे. ते बऱ्यापैकी ओपन आहे. तिकडे कुठे माहिती नाही ही मतं असं नाही. सो आपला एक लास्ट राऊंड आहे, ज्या राऊंडमध्ये आमच्याकडे डायलॉग आहेत. हां, ठीक आहे, आणि तुला ते फक्त बोलायचे आहेत. बरं. त्याचा मूड तिकडचा वेगळा असू शकतो. Don't trouble the trouble. If you trouble the trouble, trouble troubles you. I'm not the trouble. I'm the truth. I'm the truth. आपल्याला हा मूड वेगळा करायचा आहे. बरं. ठीक आहे. हे खूप रोमॅन्टिकली. अभी मजा आएगा ना भिड़ो. Don't trouble the trouble. If you trouble the trouble, trouble troubles you. I'm not the trouble. I'm the truth. I love you. हे तू ऐकलंयस कधी आधी? नाही. अरे भाई प्लीज. भाई वा. एनिवे, खूप खूप जास्त मजा आली आणि आता थोडा निरोप घेता घेता ऑन अ गुड नोट, थँक्यू अशू, तू वेळ काढून आलास आणि आम्हाला खूप बरं वाटलं. खूप वेळ होता. हो, नाही काय काढून बिडून नाही आलोय तरी पण आम्हाला वेळ दिलास, आम्हाला बरं वाटलं आणि खूप कॅज्युअल चर्चा जी आम्हाला अपेक्षितच होती तीच झाली. त्यामुळे आय होप तुलाही मजा आली असेल काही गोष्टी बोलताना. आम्हालाही मजा आली. मला खूप मजा आली. आणि नाटक की सिरियलमध्ये नाटक म्हणण्याचं अजून एक कारण हे तुम्हाला खूप वेळ मिळतो, कारण प्रयोग शुक्रवार शनिवार रविवार होतात.
मंडे टू थर्सडे तुम्ही मजा करू शकता आणि प्रयोग सुद्धा 3-4 तासच असतात, बाकी दिवस तुमचा असतो. म्हणून मला नाटक खूप आवडतं. आपल्याला आवडीचं कामही करायला मिळतं आणि मग स्वतःसाठी खूप वेळही मिळतो. त्यामुळे मी काही वेळ काढून आलो नाही. आज उद्या माझ्याकडे खूप वेळ होता आणि मलाही मजा आली. म्हणजे जितकं इन्फॉर्मल आणि कॅज्युअल गप्पा होतात तितकं अर्थातच येस, ऍक्च्युली टार्गेट तोच होता की आमचा सगळ्यांचाच टॉक शो पहिलाच आहे आणि मी तर म्हणजे बसवलेला होस्ट आहे, फसवलेलाही होस्ट आहे. अजून काय काय माझ्याकडून करून घेणार मला माहित नाही. याचं म्युझिक हे माझ्याकडून करून घेतील, टायटल ट्रॅक करून घेतलाय, ते तर करतोच आहे. म्हणजे जे मी करतो तुझं काम ते विसरू नकोस या सगळ्यात. ते माझं ठरलेलं आहे, मी नाही हलणार आहे. पण मला अजून काय काय करायला लागणार आहे ह्याची मला अंदाज यायला म्हणजे हे आम्ही लोकांनी इंटरव्ह्यूज द्यायला मजा येते म्हणून अभिनय सोडल्यावर का होईल. मजा यातच आहे, जाऊन कॅमेऱ्यासमोर बोलत राहायचं. जो काय अनुभव आहे त्याच्याबद्दल बोलत राहा, देत राहा. तुम्ही असं केलं पाहिजे, नवीन लोकांसाठी मी असं सांगेन वगैरे. सोपं आहे. वा वा, मजा आली. एकदा फक्त रुटीनप्रमाणे आपलं चॅनल आहे बॅचलर्स ऑफ मुंबई नावाचं आणि BOM आम्ही म्हणतो ज्याला, त्याच्या अंडर आधी बसू मग बोलू हा आम्ही कार्यक्रम रन करतो. तू आलास आणि प्लीज आमच्या जे यूट्यूबर सबस्क्रायबर्स आहेत प्लीज त्यांना येस सगळ्यांनी प्लीज 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 बॅचलर्स ऑफ मुंबई म्हणजेच BOM यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते बेल आयकन वगैरे असतं ते सगळं खूप ऐकलं असेल खूप वेळा तुम्ही, तेच मी परत सांगतोय. ते सगळं या चॅनलसाठी करा आणि त्यांचा आधी बसू मग बोलू हा कार्यक्रम सुद्धा आवर्जून बघा. थँक्यू सो मच.